नमस्ते. एज्युकेशन आणि अभिवाचन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मी नीलम पोळ. आज आपण प्रवीण दवणे सरांच्या थेंबातला आभाळ या पुस्तकातील दत्ताची पालखी हा लेख बघणार आहोत. प्रवीण दवणे लेखक आहेत, कविता लिहितात, शिवाय ते गाणे पण लिहितात. दत्ताची पालखी आपण नेहमी ऐकतो, म्हणतो गाणं, ते स्वतः त्यांनी लिहिलेलं आहे. तर त्या गाण्याबद्दल त्यांचा स्वतःचा असलेला अनुभव त्यांनी इथं सांगितलेला आहे. तर आपण बघूया. दत्ताची पालखी. एखादं आपलंच गाणं आपल्याला कुठं कुठं कसा कसा आनंद देऊन जातं याचा शोध घेणं हाही एक आनंदच असतो. अजित कडकडे यांनी गायलेलं आणि नंदू होनप यांनी संगीतबद्ध केलेलं निघालो घेऊनी दत्ताची पालखी या माझ्या गाण्यानं मला वेळोवेळी सोबत केलेली आहे. लोकलच्या भरगच्च गर्दीत मी थकून उभा असतो. एकमेकांच्या पायावर दमदारपणे उभं राहून लोक पोटाच्या स्पर्धेत कासावीस होऊन चिरडत असतात. त्यात मीही कसाबसा अस्तित्व शोधित उभा असतो. तेवढ्यात लोकलमधील भजनी प्रवासांचे सूर ताल धरतात. निघालो घेऊन दत्ताची पालखी. मी एकदम ताजातवाना होतो, सुखावतो. एकमेकात दंग होऊन प्रवासातलं अंतर भक्ती मार्गानं कमी करणारे प्रवासी मंजिरीच्या तालावर गात असतात. 7 जन्मांची ही लाभली पुण्याई, म्हणून जाहलो पालखीचे भोई. प्रवाशांचं रमवून जाणं पाहतो. त्यांना कुणालाच माहीत नसतं दत्ताची पालखी या गीताचा कवी इथं जवळच गर्दीत उभा आहे. हे माहीत नसणंही खूप सुखावह असतं. खरं तर आपल्या अशा काही गोष्टींचा उपयोग करणं खरं नाही, पण अगदी नाईलाजानं आपलंच गाणं मदतीला धावून येतं. 2 वर्षापूर्वीची गोष्ट. सोलापूरच्या कार्यक्रमासाठी गेलो असताना जवळच पंढरपूरला विठोबाचे दर्शनाला गेलो. वारकऱ्यांची भली मोठी रांग पाहून गरगरलो. रांगेत उभं राहून दर्शन घ्यायचं म्हटलं तर 8-9 तास अगदी सहज लागले असते. काय मनात आलं कुणास ठाऊक. मंदिराच्या कार्यालयात गेलो. हरिभक्त परायण वा ना उत्पत्तांना भेटलो. नमस्कार करून म्हटलं, मी अमुक अमुक. निघालो घेऊनी दत्ताची पालखी या गीताचा कवी. दत्तगुरूंच्या मायेची प्रचिती येते. काही मिनिटात मी विठ्ठलाच्या गाभाऱ्यात उभा असतो. पांडुरंगाचं दर्शन घेऊन झाल्यावर ध्यानात बसण्यापूर्वी मनात येतं, इथं चटकन आणलं तर माझ्या गाण्यानं, दत्ताच्या पालखीनं. मनातल्या मनात त्या गाण्यानं मी जवळ घेतो. काही दिवसांपूर्वी पत्र आलं माधवी घारपुरे यांचं. आज माधवीताई सर्वांना माहीत आहेत. त्या श्वास चित्रपटातील कथा लेखिका म्हणून, निर्मळ रसिक मनाच्या स्नेही अध्यापिका म्हणून त्यांचं पत्र आलं. दवणे, एक घटना कळवायची. मी गाणगापूरला गेले होते. दत्तदर्शन झाल्यानंतर म्हटलं, दत्तांच्या काही भक्तिगीतांच्या कॅसेट घ्याव्यात. दुकानदाराला म्हटलं, उत्तमातली उत्तम कॅसेट मला दे. त्यानं दत्ताची पालखी हातात दिली. मी म्हटलं, ही आहे माझ्याकडं. याचे कवीही माझे स्नेही आहेत. त्याने एकदम माझ्या दोन्ही डोळ्यात बघितलं, दोन्ही डोळ्यांना हात लावला. मी घाबरले. हा काय प्रकार आहे? तो म्हणाला, ताई, गैरसमज करू नका. दत्ताची पालखी लिहिणारे तुम्ही त्यांना पाहिलं हे ऐकल्यावर राहवलंच नाही. ज्या डोळ्यांनी त्यांना पाहिलंय त्या डोळ्यांना मला नमस्कार करायचा होता. पुढचं पत्र वाचताना अक्षरं दिसत नव्हती. डोळे भरले होते. दत्ताच्या पालखीच्या ऋणानं मन भरून आलं होतं. धन्यवाद.